नमस्कार शेतकरी बंधूंनो, मान्सून आपल्या राज्यात दाखल झाला आहे, परंतु त्याची गती सध्या कमी आहे। पेरणीसाठी दमदार पाऊस नसल्याने आपल्या सर्वांची चिंता वाढली आहे। आज रात्री आणि उद्या हवामान कसं राहील, कुठे पावसाची शक्यता आहे आणि कुठे हवामान कोरडं राहील याचा सविस्तर आढावा आपण घेऊया। काल सकाळी 8:30 वाजेपासून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर, पुणे, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला, पण या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागात हलक्या सरींवर समाधान मानावं लागलं। उर्वरित मोठा भूभाग कोरडाच राहिला। मराठवाड्याचा पश्चिम भागही कोरडा होता, तर पूर्वेकडील काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली। भंडारा जिल्हा वगळता विदर्भात पावसाचं प्रमाण विखुरलेलं आणि खूपच कमी होतं। स्पष्टच सांगायचं झाल्यास हा पाऊस पेरणीच्या तोंडावर दिलासा देणारा नक्कीच नाही। हवामान विभागाने जरी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचं घोषित केलं असलं तरी तो सध्या कमजोर स्थितीत आहे, हे वास्तव आहे। मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होऊनही वाऱ्यांचा जोर कमी असल्याने आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणीची घाई करू नका असा सल्ला यापूर्वीच देण्यात आला होता। विदर्भातही तशीच परिस्थिती आहे, त्यामुळे जोपर्यंत पेरणी योग्य म्हणजे जमिनीत चांगली ओल निर्माण होईल असा दमदार पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा असं कळकळीचं आवाहन आम्ही करत आहोत। समुद्रात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची प्रणाली आता गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकली असून तिथं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे। त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या आसपासही एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे। या दोन प्रणालींना जोडणारा एक कमी दाबाचा पट्टा, ज्याला ट्रफलाईन म्हणतात, तो तयार झालाय। याचा परिणाम म्हणून पावसाचे ढग आणि बाष्प सध्या गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये अधिक प्रमाणात केंद्रित झालेले दिसतायत। आपल्या राज्याकडे पावसाचा ओघ कमी आहे। सध्या आपल्या राज्यात मोठ्या पावसाचे ढग नाहीत, हे उपग्रहीय छायाचित्रांवरून स्पष्ट दिसते। भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरच्या काही भागात तुरळक सरींची शक्यता आहे। वर्धा आणि अमरावतीतही काही गावांमध्ये पावसाचे ढग असले तरी त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर पाऊस अपेक्षित नाही। नांदेड, परभणी, हिंगोलीचा सीमावर्ती भाग आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागात हलक्या सरींचे ढग आहेत। घाटमाथ्यावर आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे। कोकणातही सध्या जोरदार पावसाचे ढग नसून तुरळक सरींचीच शक्यता आहे। राज्यात वाऱ्याचा वेग वाढलेला असला तरी वाऱ्यात पुरेशा प्रमाणात बाष्प नसल्याने आणि पावसासाठी पोषक हवामान प्रणाली नसल्याने जोरदार पावसाचे ढग विकसित होत नाहीये। आज रात्री विदर्भाच्या आसपास तयार झालेले ढगाळ वातावरण उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो, मोठ्या पावसाची अपेक्षा नाही। परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्येही एखाद्या दुसऱ्या गावात हलक्या सरी बरसतील। कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे। विदर्भातील ब्रह्मपुरी, नागभीड, लाखांदूर, पवनी, अर्जुनी, मोरगाव, देवरी आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागात थोड्याफार पावसाची शक्यता आहे। उद्या चक्राकार वाऱ्यांची प्रणाली आणि कमी दाबाचं क्षेत्र थोडं पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाकडे उद्या पावसाचा जोर थोडा वाढू शकतो। कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशात सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या उत्तरेकडील भागात मेघगर्जनेसह किंवा मेघगर्जनेशिवाय मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकच्या काही भागात मध्यम सरींची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पाऊस होऊ शकतो। बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या काही भागात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट किंवा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। राज्यातील उर्वरित मोठा भूभाग म्हणजेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग इथं मोठ्या पावसाची शक्यता नाही। या भागांमध्ये हवामान बऱ्यापैकी कोरडं राहील आणि वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवेल। तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी ती खूपच कमी आहे। शेतकरी बंधूंनो, हवामानातील बदलांवर बारीक लक्ष ठेवा आणि पेरणीसाठी योग्य दमदार पावसाची वाट पहा। घाई करून नुकसान करून घेऊ नका। आम्ही वेळोवेळी तुम्हाला अचूक माहिती देत राहू। आणि हो, अशाच महत्त्वाच्या बातम्या, हवामानाचे अचूक अंदाज आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा। धन्यवाद।